ऐकलं का? मी काय म्हणते? हा बोल. ऐकून राहिलो मी. काय म्हणते? आपली मारुती कार आहे ना, ताई मागत होते ना, त्यांनी देऊन टाका असं म्हणून राहिले मी. काय? आपली मारुती कार आणि ताईले? बापरे, सूर्यको कोण गोवर आज? सूर्य बरोबर उगवला आहे त्याच्या दिशेनं. ताई बोलल्या तर मागे गाडी चांगली म्हणे, तुमची अशीच गाडी घ्या, नाही म्हणे आम्हाला दुसरी नवी घ्यापेक्षा मग आपली देऊन टाका त्यांना. जे देतील ते घेऊन टाका पैसे. हवं हवं कावेबाज, एवढा पुळका आला तुला महालेखीचा. महालेखीला गाडी देऊ राहिली लगे तू मारुती कार आपली. वा रे वा कावेबाज. अरे देवा, चांगल्याचा जमानाच नाही राहिला आता. काही बोलले होते मला म्हणून मी म्हणून राहिले मोठ्या मनानं. माझ्या मनात काही खोटा असते तर अशी बोलती का मी? माय व एवढी वेडी समजू राहिली तुम्हाला. मायला एक साधा बोळा आहे म्हणून तुम्ही त्याला गिळून टाकला आणि आता मला बी गिळायला चालली का? त्याला टोपी घालून राहिली ते ऑलरेडी मला बी घालते का मग? हां हो मग काय चुकलं तिचं? बरोबर म्हणून राहिले ते. ताई बोलली होती मागे की आपण गाडी घेते तेव्हा की मला बी अशी गाडी घेणे, पण सध्या पैसे नाही भाऊ आमच्याजवळ. मग काय चुकीचं बोलून राहिले ते? माय व नुसता साधा बोळा आहे हो माय मालक. अरे बोळ्या शंकरा, ते गाडी का बरं द्यायचं म्हणून राहिलं तुला समजून आलं का? हो मग आता आपली हौस बी होऊन गेली गाडीची, आणि ताई गाडी घेणार होती. मग तिच्या मनात आलं ताईला गाडी द्यायचं, तिच्यात काय वाईट आहे? चांगलंच आहे. पहा ना तुम्ही, मी कायमच सगळ्यांचा चांगला विचार करते, पण नातेबाई मला कायमच येड्यात काढता आणि शहाणी समजता. धूर्त बी म्हणून राहिले आज. व धूर्त नाही, तू मा धूर्त आहे. तू या कावामालेच माहिती आहे, मीच ओळखू शकते, दुसरं कोणी ओळखू शकत नाही. मला काही तुमच्या नांदी लागणार नाही आणि तुमच्या तोंडी तोंडी काही येत नाही. मी डोकं रिकामा काही खराब करून घेत नाही. मी ताईले गाडी देईन म्हणजे देईन, हा माया निर्णय. तू ही गाडी ताईले दे आणि ताईच्या लाडक्या बाईंचे चालू पैसे बंद पाड आणि तू हे चालू ठेव, म्हणजे चांगली हुशार तू. वा रे वा. माय व या चादडलेले काय बरोबर समजलं माया कावा. इले कसं काय समजलं काय माहिती. अव तू या पोटात तर माया वटात राहतं. तुला वाटतं आते बाईले काय समजतं? आडानी आहे, तिला काही समजणार नाही. पण मला माहिती आहे, मी बी दररोज बातम्या पाहते. मला समजलं आहे, ज्याच्याकडे 4 चाकी वाहन असेल तिचा पगार याच्या पुढे बंद होईल. आणि तू माझ्या लेकीचा पगार बंद करून तू या चालू ठेवायच्या मागे. तू या कावा मला कवाचा समजला आहे, समजलं? बापरे, अशी शाळा आहे का मामा? म्हणून तर म्हणलं आतापर्यंत तिला एवढा पुळका आला नाही ताईचा, आणि आता कसं काय पुळका आला? हे तर चांगली शातीर निघाली मग, बागड बिल्ली. तुम्ही बी जास्त तोंड पाकडू नका. मी आपल्या फायद्याचा विचार करू आली, समजलं का? व तू आपल्या फायद्याचा विचार करते, पण माझ्या बहीणचं नुकसान करू आले तिकडे. दुसऱ्या कोणाला तू ना गाडी द्यायची म्हटलं असतं मला काही वाटलं नसतं, पण तू सख्या नानांचं नुकसान करायला बसली ना. तू का काही बाई आहे का? तू तर कैदाशीन आहे. कैदाशीन म्हणाले बी तुला शब्द अपुरे पडू राहिले. घरातल्या घरात माणसाची तू मुंडी उतरायला बसली. बरं ध्यानात आलं रे भाऊ. तू या असा हुशार वय रे बापा तू, नाही तर खाऊन जाय नाही राण. तुले लय येडा समजू राहिले तुले ते. आणि डोक्यावर मेरे वाटेल पाव राहील माया. मला तर काहीच समजत नाही. ते उठता बसता माया अपमान करते. तिले पटलं तेच करते घरात बी, ऐकायला तयारच नाही माया. तुम्ही असा कोणता बी आरोप लावू नका ते बाई मायावर. सगळे कामं धामं मी माया पद्धतनं बरोबर करते. तुम्ही असा आरोप ठेवू नका मायावर. एक चुकी झाली म्हणून काय झालं? पण ती चुकी डायरेक्ट तू माझ्या लेकीला आयुष्यातून उठवू राहिली ना. कायमचा येणारा पगार बंद करू राहिली तू. वर्षाचे 18,000 तिचे डायरेक्ट डुबवू राहिली तू. दुसऱ्या कोणासाठी तू खड्डं खणलं असलं तर मला काही वाटलं नसतं, पण तू माझ्या लेकीसाठी ते खड्डं खंद्याला निघाले, ते बी गोड बोलून की लय पुळका आहे बाबा मला ननंदबाईचा, लय प्रेम बाबा तिच्यावर माया, असं दाखवायला गेलं तू माझ्या भोळ्या लेकाले. पण बरं झालं त्याच्या ध्यानात आलं म्हणून सण. याच्या पुढे अशा गोष्टी करताना विचार कर तू. गाठ मायाशी आहे सांगून ठेवते. बरं बरं चालेल नातेबाई, लवकरात लवकर ते गाडी कोणाला बी का लवकर माया नावून तिला कट करा, नाही तर माझा पगार बी बंद होऊन जाईन मग. वा रे वा बाई, आतापर्यंत गाडी होती नाही तर 5 वर्षापासून माझ्या मागे लागेल होती गाडी घ्या गाडी घ्या. आणि गाडी घेतली कोणती कोण तर आता इकेची घाई झाली तिले. का मग तर लाडक्या बाईंचे 21 रुपये बुडतील म्हणून. वा रे वा बाई, ते मन काही खोटे नाही रे भाऊ.
बाईच्या डोक्यात जेवढे केस आहे तेवढ्या बुद्ध्या राहतात तिला, आणि तेवढ्या टायमाला ते बदलत राहतात, आणि तिचा दिमाग गुड घेत राहतो. ती गोष्ट खरी आहे आज. ते आता मला अनुभूती आली चांगलेच. तेवढ्या करता बाईचं ऐकून काही गोष्टी करू नका बापा. तुम्ही मोठ्या व्यवहारामध्ये तर मुळीच बायांच्या हिशोबानं चालू नका, नाही तर मग असं घडायला मडाई होईल. रुपयाची वस्तू 10 पैशात विका. अरे इतकं कशाला राहू दे ना. माझ्या एकटीचा पगार चालू राहिला तर चालीन, तिचा झाला तर झाला बंद. कशाला हाऊसनं गेल गाडी तू. तुम्हाला जर गाडी एवढी प्यारी आहे तर तुमच्या नावावर करून घ्या. तुमचा पगार बंद होऊ द्या, माया चालू राहू द्या. आधी गाडीची हाऊस कोण आली होती? मला होती का तुले? आता गाडीची रिकामी इले वाट लावू नको. गाडी चुपचाप तुझ्या नावावर राहू दे. आणि गाडी जर तुला इकणे असली तू भी, आणि गाडी तुझ्या मायच्या घरी चालली जाय. काही रागानं पाहू नका तुम्ही माझ्याकडे. काही विकत नाही मी मारुती कार, आणि घरबी सोडून जात नाही. ते म्हण काही खोटी नाही. ये बैल मार मले, मग नंतर माय उपचार करून घेतो मी. आता मला पश्चाताप होतो ही गाडी घेऊन. पाहिलं रे भाऊ कशी हुकूम करायला पाहते आपल्यावर. पण ते बरं झालं तुझ्या लक्षात आलं ते तिचा कावा काय तर. आपल्या ताईले फसायला निघालती ते. मारुती कार ताईले द्या आवडे, मोठ्या मनाची झाली ते शहाणी कुठली. असंच होईन मग आता. शिंदे सरकारलाही हुशार माणूस आहे, कारण की ते बरोबर करून आला. असे शहाणे बायांचे गुरमे आता बरोबर असे उतरवतील ते. आता जे नोकरीला असून बी अर्ध ठोकेले पैसे खाल्ले त्यांचा बी पत्ता कट होईल. ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, पगार आहे, त्यांचं बी पत्ता कट होईल. आणि ज्याला खरंच गरज आहे, खायला नाही वेळेवर, 2 वेळेचं व्यवस्थित भेटत नाही, अशा माणसालाच आता 21 रुपयाची मदत होईल. खरंच ग्रेट आहे शिंदे सरकार.